नमस्कार मंडळी. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, दिवाळी भाग 1 मध्ये आपण वसुबारस, दिवाळीची पार्श्वभूमी, कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या महिन्यांमध्ये साजरी करतात याच्याविषयी माहिती पाहिली. आता या भाग 2 मध्ये आपण धनत्रयोदशीविषयी अगदी संक्षिप्त रूपानं माहिती पाहणार आहोत. आता जसं मी म्हटलं होतं, गोवत्स द्वादशी किंवा बारस किंवा द्वादशी, तर त्याच्या पुढचा दिवस म्हणजे दुसरा दिवस येणारा असतो हा त्रयोदशी. त्यालाच आपण धनत्रयोदशी असा शब्द वापरला. आजकाल हिंदीच्या प्रभावामुळे म्हणा, आपण जे व्हॉट्सअपवर फेसबुकवर ज्या शुभेच्छा सदिच्छा देतो, तर त्याचा प्रभाव म्हणूयात. तेरस हा एक शब्द प्रयोग होत आहे, धनतेरस. तर तेरस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये त्रयोदशी म्हणतो, म्हणजे द्वादशीचा नंतरचा दिवस, पुढला दिवस. तर धनतेरस किंवा धनत्रयोदशी. मग आता ही धनत्रयोदशी कधी साजरी करायला हवी? मी महिना कोणता सांगितला होता? वसुबारसच्या वेळेस मी सांगितलं ना. हा कोणता महिना चालू असतो? अश्विन. आणि पक्ष कोणता चालू असतो? कृष्ण. अश्विन कृष्ण त्रयोदशी. अश्विन कृष्ण त्रयोदशीलाच आपण कोणती त्रयोदशी म्हणतो? मग धनत्रयोदशी. आणि हिंदीमध्ये धनतेरस. आता ही धनतेरस किंवा धनत्रयोदशी साजरी करण्यापाठीमागली भूमिका काय असावी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या ह्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्यवहारामध्ये कशाची गरज असते बरं? तर आपल्याला गरज असते ती धनाची. धनाशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. तुमच्या या विचारांना, तत्वज्ञानांना, व्यवहारात धनाशिवाय किंमत नाही. हे भारतीय संस्कृतीनं धनत्रयोदशीचं महत्त्व सांगून आपल्याला पटवून दिलेलं आहे बघा. म्हणजे तुमच्या दैनंदिन गरजा, तुमचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? धनाची. पण मग ते धन कसं मिळवलं पाहिजे? धनाची आवश्यकता आहे म्हणून ते धन कसं अवैध मार्गानं, अनीतीनं मिळवलेलं आपल्या भारतीय संस्कृतीला आणि धर्माला मान्य नाही. मग आपली भारतीय संस्कृती आणि धर्म काय म्हणते? तर तुम्ही कष्ट करून न्याय मार्गानं धन मिळवलं पाहिजे तुमच्या दैनंदिन गरजा, व्यवहार पूर्ण करण्याकरिता. आता हे जे कष्ट करून मिळवलेलं धन असतं, न्याय मार्गानं मिळवलेलं धन असतं, हेच धन माणसाला सुरक्षितता, स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि आनंद देणारं असतं. म्हणजे भारतीय संस्कृतीचं तुम्ही बघा किती महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही जर अन्याय मार्गानं, अनीतीनं, दुसऱ्याला लुटून, दुसऱ्याला त्रास देऊन जर धन मिळवलं तर काही क्षण तुम्हाला आनंद प्राप्त झाल्यासारखं वाटेल, परंतु ते धन तुम्हाला कायमचं दुःख देईल, यातना देईल. अशी शिकवण आपल्याला भारतीय संस्कृती या धनत्रयोदशीच्या दिवशी देते. मित्रांनो, धनाची आवश्यकता आहे, ते मिळवलंच पाहिजे, पण ते कसं मिळवावं हेही आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलं. आणि त्या मिळवलेल्या धनाविषयी आपण कृतज्ञताही व्यक्त केली पाहिजे. ते एक माध्यम आहे, ते एक साधन आहे, साध्य नाहीये. एक तुकाराम महाराजांचा फार चांगला अभंग आणि प्रसिद्ध अभंग आहे बघा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. म्हणजे याच्यात तुकाराम महाराजांनी हा सगळा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे बघा, की धनाची आवश्यकता आहे, हेही मान्य आहे व्यवहारामध्ये, पण ते धन कसं मिळवावं, धन मिळवल्याच्या नंतर त्याच्या लोभात पडावं का? तर अजिबात पडू नाही. ते खर्च करताना माणसानं कशी मानसिक स्थिती ठेवावी, कशी प्रवृत्ती ठेवावी, हे फार सुंदर पद्धतीनं सांगितले. आणि तेच धनत्रयोदशीचं आहे बरं का. धनत्रयोदशीला तेच अभिप्रेत आहे. ठीक आहे, समुद्र मंथनाची ही पौराणिक कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. धन्वंतरी येतात वगैरे, हे ते सगळं मान्य आहे ना. त्या दिवशी आपण धन्वंतरीची ही पूजा करतो. परंतु त्या पूजेमध्ये कुठेतरी हे जे आपल्याला एक उदात्त भावना अभिप्रेत आहे, की आपल्या दैनंदिन जीवना पूर्ण करण्यासाठी ज्या धनाची आवश्यकता असते ते आपण कशा मार्गाने मिळवलं पाहिजे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं होतं, की माणसाला म्हणजे माणसाच्या कुटुंबाला
कष्ट करून मिळवलेलं, न्याय मार्गाने मिळवलेलंच धन तुमच्या सुरक्षितता देते, कुटुंबाला तुम्हाला स्वावलंबी बनवते, स्वातंत्र्य देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आनंद देते. जर तुम्ही लुबाडून वगैरे मार्गाने, जे मी पूर्वोल्लेख केलेला आहे तशा मार्गाने जर धन मिळवलं मित्रांनो, तर तुमच्या कुटुंबाला ते कधीही सुरक्षितता देणार नाही, कधीही आनंद देणार नाही. हे धनत्रयोदशीचं महत्त्व आहे. म्हणजे आपण धन मिळवलं बरं, पण त्या धनाविषयी पण आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. भले ते साधन आहे, भले ते माध्यमच आहे, तरीही आपण उदात्त मनानं, आपल्या उमदेपणाचं ते एक प्रतीक आहे, मनाचा उमदेपणा आहे तो, आणि त्या धनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे धनत्रयोदशीला अभिप्रेत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता धनत्रयोदशीचा हा सण काही फक्त एवढ्यापुरता अभिप्रेत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतवर्षाचा इतिहास हा एक फार मोठा सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास आहे, सांस्कृतिक संघर्षाचा. आणि ही संस्कृती काही कालपर्वाची नाही, ती हजारो वर्षांची आहे. आणि विशेष म्हणजे ती विकसित आणि प्रगल्भ संस्कृती आहे. जर तुम्ही या भारतवर्षाचा जर अभ्यास नीट पद्धतीने केला मित्रांनो, तर तुम्हाला येथे वैदिक आणि अवैदिक असा सांस्कृतिक संघर्ष बघायला मिळतो. वैदिक आणि अवैदिक, अवैदिकांनाच आपण मूळ निवासी, बळीवंशीय, बळींचे अनुयायी, महासम्राट बळीराजा हे मानतो. आणि हे जे वैदिकांनी जे आक्रमण वगैरे केलं, जे इथं आलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये हा संघर्ष व्हायचा. हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे, तर त्याच्यातही आजच्या धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे बरं का. कसं महत्त्व आहे? हे जे वैदिक लोक यज्ञ याग करायचे, तर त्यांना येथील मूळ निवासी, ज्यांना मी बळीवंशी असा शब्द वापरला, किंवा बळींचे अनुयायी, हे त्यांना विरोध करायचे. आता त्या संघर्षामध्ये बळींचे अनुयायी हे दक्षिणेकडे सरकलेले आहेत, दक्षिण दिशेकडे. म्हणजे साहजिक आहे, वैदिकांवर कोणत्या दिशेकडून आक्रमणं व्हायची, तर ती व्हायची दक्षिण दिशेकडून. मग वैदिक दक्षिण दिशेला शुभ मानतील का अशुभ मानतील? कारण त्यांनी धसकीच घेतली दक्षिण दिशेची, आणि ते भीती वाटायची त्यांना की हे लोक कधी आपल्यावर आक्रमण करतील. तर ते दक्षिण दिशेला काय मानायला लागले? मग अशुभ मानायला लागले. ते नुसते अशुभच नाही, त्यांनी दक्षिण दिशेचा इतका धसका घेतला मित्रांनो, तर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवे पण लावू नयेत इतका धसका त्यांनी दक्षिण दिशेचा घेतला, म्हणजे येथील मूळ निवासींचा, बळीवंशीयांचा घेतला. आता हा झाला सांस्कृतिक संघर्ष, सांस्कृतिक इतिहास. पण धनत्रयोदशीला जाणीवपूर्वक कोणत्या दिशेकडे तोंड करून दिवे लावले जातात? दक्षिण दिशेकडे. जर तुम्ही अभ्यास केला तर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवे लावू नयेत असं वैदिक सांगतात, अवैदिक नाही, वैदिक लोक सांगतात. कारण का? हा संघर्ष मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे, आता त्याची पुनरावृत्ती नको. परंतु धनत्रयोदशीला मात्र हीच वैदिक मंडळी म्हणते की तुम्ही कुणीकडे तोंड करून दिवे लावा? दक्षिण दिशेकडे. आता त्यांनी तो काहीही जरी तिथला अर्थ सांगितला, त्यांचं कारण सांगितलं, तरी चिकित्सकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आज जर ते दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवे लावा असं आपल्याला सांगतात, तर तो दक्षिण दिशेचा पण गौरव आहे, आणि दक्षिण दिशेकडे राहणाऱ्या अवैदिक लोकांचाही गौरव करण्याचा उत्सव ठरतो धनत्रयोदशी. म्हणजे त्यांच्यात संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, मान्य आहे, परंतु अवैदिक लोकांचा गौरव करण्याचा, उत्सव करण्याचा आजचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आहे का? तर असा हा दक्षिण दिशेचा आणि दक्षिण दिशेकडे राहणाऱ्या अवैदिक लोकांच्या गौरवाचा, उत्सवाचा हा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आहे मित्रांनो. तर पुढील भागामध्ये मी आणखीन दिवाळीच्याच पुढील सणांची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्वांनी चिकित्सक पद्धतीनं व्हिडिओचं विश्लेषण करावं. काही मुद्दे जोडावेशी वाटले तेही तुम्ही मला सांगू शकता, तुमचेही काही मतं मांडू शकता, कारण तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. तर मंडळी, तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक सदिच्छा. धन्यवाद.